रस्त्यावर एक तरुण पुतळ्यासारखा उभा असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तरुणानं झोंबी ड्रग्सचे सेवन केल्याचा संशय व्यक्त होतोय। हा तरुण काही काळ पायाला हात लावून एकाच जागी उभा आहे। या प्रकारामुळे मुंबईत झोंबी ड्रग्सचा शिरकाव झाल्याची चर्चा आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। मुंबईत सुद्धा आता झोंबी ड्रग्सचा शिरकाव झाला का असा प्रश्न पडतोय, कारण निळ्या टी शर्ट मधला हा तरुण काही काळ असाच एकाच स्थितीत उभा आहे। एका पायाला हात लावून तो खाली वाकून काही वेळ उभा आहे। त्यामुळे मुंबईतही आता झोंबी ड्रग्सचा शिरकाव झालाय का असा प्रश्न निर्माण झालाय। अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, झोंबी ड्रग्स याआधीच राज्यातल्या काही शहरांमध्ये पोहोचल्याच्या बातम्या आपण दाखवल्या होत्या आणि आता मुंबईत सुद्धा ड्रग्सचा शिरकाव झाल्याची शक्यता वाटते। खरं तर ही अत्यंत चिंताजनक बाब म्हणावी लागेल की मुंबई शहरामध्ये देखील ह्या व्हिडिओ पाहता हा झोंबी ड्रग्सचा शिरकाव झाल्याचा हा व्हिडिओ आहे तो दिसून येतोय। एक तरुण जो आहे तो तासन तास एका ठिकाणी विचित्र अवस्थेत उभा असल्याचा आपल्याला दिसून येतोय। इतकंच नव्हे तर 2 दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ समोर आला होता जो चंद्रपूरचा होता। चंद्रपूरच्या बसस्थानकाबाहेर भर उन्हामध्ये एक तरुण तासन तास उभा होता। या अगोदर देखील बिहार असेल, त्याचबरोबर चंदीगड असेल, या ठिकाणचे असे व्हिडिओ जे आहेत ते भयंकर व्हिडिओ जे आहेत ते समोर आले होते। तरुण पिढी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या झोंबी ड्रग्सच्या आहारी जाताना दिसून येते। इतकंच नव्हे तर 2 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये एक लाईव्ह कॉन्सर्ट देखील झालं होतं। अतिरिक्त ड्रग्सच्या सेवनामुळे 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आली होती। दरम्यान अशा स्वरूपाचे जे व्हिडिओज आहेत ते समोर आल्याने एक प्रशासनाची चिंता जी आहे ती वाढल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी।